आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो, मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय? तर काळजी करू नका, कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल झालंय ॲजिलस डायग्नोस्टिक्स. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या ॲजिलस डायग्नोस्टिक्समध्ये 82 प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त 2300 रुपयात. भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट, थायरॉइड टेस्ट, कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा. साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस, कृष्णा प्राईड, पहिला मजला, जठार हॉस्पिटल जवळ, ताजनेमाळा, संगमनेर. संपर्क 9822 26 35 63 आणि 8830 16 14 08. संगमनेर शहरातील केएम हॉस्पिटलमध्ये एकल महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलं असून यामध्ये शेकडो महिलांनी सहभाग घेतलाय आणि त्याचा लाभ घेतलाय. RCM कंपनी यांच्या सहकार्यानं जगदंब फाउंडेशनच्या माध्यमातून तसेच केएम हॉस्पिटल संगमनेर यांच्या सहकार्यानं साऊ एकल महिला समिती संगमनेर तालुका यांच्या वतीनं एकल महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिराचं आयोजन केलं गेलं. या आरोग्य तपासणी शिबिरामध्ये एकल महिलांची हिमोग्लोबिन, कॅल्शियम, शुगर, रक्तदाब, रक्त आणि लघवी तपासणी मोफत केली गेली, तर तपासणीनंतर आवश्यक औषधही मोफत दिली गेली. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल एकल महिलांसाठी हे शिबिर आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत लाभदायक ठरलंय. या शिबिरासाठी प्रमुख पाहुणे म्हणून साऊ एकल समिती महाराष्ट्र राज्याचे राज्य निमंत्रक हिरंब कुलकर्णी, जगदंब फाउंडेशनच्या अध्यक्ष गणेश लंघे पाटील, साऊ एकल महिला समिती अकोलेच्या अध्यक्षा प्रतिभाताई कुलकर्णी, मिलिंद कुमार साळवे, अशोकराव कुटे, साऊ एकल महिला समिती संगमनेर तालुका समन्वयक श्रीकांत बिडवे, फिजिशियन आणि डायबेटॉलॉजिस्ट डॉक्टर सुशांत गीते, ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर संदीप बोरले, डॉक्टर बाळासाहेब मेहत्रे, प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉक्टर राज बी म्हस्के, डॉक्टर सुवर्णा मेहत्रे, डॉक्टर स्वाती म्हस्के, डॉक्टर सोनाली गीते, सी न्यूज मराठी चॅनलचे संचालक संपादक गोरक्षनाथ मदने, केएम हॉस्पिटलचे संचालक महेश वाव्हळ यांच्यासह हॉस्पिटलचा सर्व वैद्यकीय स्टाफ हजर होता. केएम हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी या शिबिरात सेवा दिली आहे. आमची ही जी केएम फॅमिली आहे म्हणजे कल्पतरू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, तर हे काय आहे तर याच्यामध्ये कोणती पॅथी नाही असं काहीच नाही आहे, सगळ्या शाखा आहेत. जसं की आयुर्वेदामध्ये काय म्हटलेलं आहे की काल बाल ग्रह उद्गम शल्यद्रष्टा जरावशन, म्हणजे काय तर याच्यामध्ये मेडिसिन, पेडियाट्रिक, बालरोग, स्त्रीरोग आहे की नाही, त्यानंतर आपत्कालीन व्यवस्था, अपघात विभाग, त्यानंतर अस्थिरोग, त्यानंतर आणखी पुढचे काय आमचे वर्जन आहेत ते कार्डियाक रिलेटेड वगैरे, तर ते पण लवकरात लवकर आपल्या सेवेसाठी ते येणार आहेत आहे की नाही. तर बेसिकली व्हॉट इज मीन बाय हेल्थ म्हणजे काय किंवा आपलं आरोग्य म्हणजे काय, तर WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन यांनी त्यावेळेस जेव्हा संघटना तयार झाली त्यावेळेस हेल्थची डेफिनेशन काय सांगितलेलं आहे किंवा व्याख्या काय आहे, तर हेल्थ इज नथिंग बट इट इज अ पर्सन हु इज फ्री फ्रॉम डिसीज, म्हणजे एखादी व्यक्ती की जिला काही रोग नाही तिला आपण काय म्हणायचं की स्वस्थ म्हणायचं. पण आज ह्या धकाधकीच्या जीवनामध्ये वाढत्या रेसमध्ये जर आज विचार केला तर जेवढे काही शारीरिक व्याधी आहेत तर त्या तुलनेमध्ये मानसिक आरोग्यसुद्धा संतुलन हे खूप खालावलं गेलेलं आहे की नाही. तर ह्या कंडिशनमध्ये आपल्याला त्याची सत्वामध्ये चिकित्सा करणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर एखादी व्यक्ती रोगी आणि निरोगी, तर आपण जे रोगी आहेत म्हणजे काय तर स्वस्थ स्वास्थ्य रक्षण आणि आतुरस्य विकार प्रशमन, म्हणजे काय तर स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करायचे, म्हणजे काय तर आपल्याला रोगच नाही झाला पाहिजे यासाठी आपण काही प्रिकॉशन घ्यायचे आहेत, काही काळजी घ्यायची आहे. आणि आतुरस्य विकार प्रशमन म्हणजे काय तर जे डिसीज झाले आहेत, ज्या लोकांना काहीतरी आजार आहे, मग तो शारीरिक असो मानसिक असो, तर त्यांना त्या आजारातून आपल्याला मुक्त करायचं आहे. तर त्यासाठी काही नियमावली आहे, काही ग्रंथोक्त आधार आहेत, तर ह्याचं आपल्याला पालन करणं खूप महत्त्वाचं आहे. तर त्यातलं मेन आहे आपली सुरुवातीला दिनचर्या, की एखादी प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर, म्हणजे काय तर एखादी गोष्ट झाल्यानंतर ती विसरण्यापेक्षा ती गोष्ट नाहीच होऊ ह्यासाठी काही प्रयत्न करणं, तर हे खूप बेसिक आहे. तर त्यामध्ये मेनली आहे आपला आहार, 2 नंबर आहे आपलं विहार आणि 3 नंबर आपली निद्रा आहे की नाही. आहारामध्ये कसं आहे, आपला आहार कसा असावा तर आपला आहार षडरसात्मक असावा, म्हणजे मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय, म्हणजे आपल्या जेवणामध्ये आपल्या भारतीय संस्कृतीच्या परंपरेच्या जेवणामध्ये ज्या प्रकारची सगळी आपण वरण भात भाजी पोळी सगळ्या यांचा समावेश करतो, तर तो झाला आपला षडरसात्मक आहार. यातून आपल्याला सगळ्या प्रकारचे मायक्रो आणि मॅक्रो न्यूट्रिएंट भेटतात आहे की नाही. त्यानंतर आहार हा पूर्ण फायबरयुक्त असावा आहे की नाही, त्याच्यामध्ये पालेभाज्या, फळभाज्या, त्यानंतर सॅलड ह्याचं पण प्रमाण मेन हवं आहे. म्हणजे आपली जर पचनसंस्था व्यवस्थित असेल, आपलं जर मेन गट हेल्थ जर व्यवस्थित
होणारच नाही. त्यानंतर आहे मेन विहार. विहार म्हणजे काय तर संक्रमण, म्हणजे आपण दररोज किती चाललं पाहिजे. ह्या वाढत्या दत्तप्रतिष्ठामध्ये आपण आपल्याला स्वतःला विसरून गेलो की सेडेंटरी लाईफ, जे काही गोष्टी आहेत त्या इतक्या हलक्या फुलक्या झाल्यात की आपल्याला स्वतःसाठी एक ब्रिक्स वॉक करायला किंवा अर्ली मॉर्निंग वॉक करायला पण एक 15 मिनिट सुद्धा वेळ नाही. त्यामुळे स्थूलतेचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे, त्यामुळे पण मानसिक आरोग्य जास्त खालवलेलं आहे. तर ॲटलिस्ट आपण आपल्याला डेली बेसिसवर एक 30 ते 40 मिनिट आपण मोकळ्या हवेमध्ये फिरलं पाहिजे. त्या सावित्रीबाईंना ज्योतिबा फुले साऊ म्हणायचे प्रेमाने, आणि मग हे साऊ नाव मनाला भावलं, मनाला आवडलं, त्याच्यामध्ये काहीतरी आपुलकी वाटली. मग साऊ एकल महिला समिती हे नाव ह्या समितीला आम्ही दिलं. मैत्रिणींनो, या कामाची सुरुवात कशी झाली थोडक्यात सांगते. म्हणजे पुढच्या काळात तुम्ही सरांसोबत जोडल्या जाल आणि खरं समिती कशी निर्माण झाली इतिहास तुम्हाला माहिती पाहिजे. कोरोना आला आणि दिल्लीतली एक संस्था होती, त्या संस्थेला माझे पती हेरंबा कुलकर्णी यांचं नाव, यांचं काम, यांची संवेदनशीलता माहीत होती. आणि त्यांनी सांगितलं की या कोरोनामध्ये आजारामध्ये अनेक पुरुष मारले आणि त्यांच्यावर अवलंबून असणारी त्यांची लहान मुले, त्यांच्या पत्नी आहेत, त्यांना आम्हाला 30,000 रुपये मदत करायची. सगळं बंद होतं, शांत होतं, फक्त फोनवरती काम चालायचं. आता अकोले तालुक्यामध्ये आरोग्य विभागाकडनं आम्ही यादी मागून घेतली की किती कोरोनामध्ये पुरुषांचा मृत्यू झाला आहे, म्हणजे त्यांच्या पत्नीचे आम्हाला पत्ते मिळतील, मोबाईल नंबर मिळतील. मग ती यादी आम्ही काढली. जवळजवळ 250 मृत्यू अकोले तालुक्यात झाले होते कोरोनामुळे पुरुषांचे. आणि मग त्या विभागातनं आम्ही सरपंचांचे नंबर घेतले, गावकऱ्याच्या विधवा मुलींचे नंबर घेतले आणि मग 30,000 रुपये कसे मिळवून द्यायचे हा प्रयत्न आमचा सुरू झाला. 30,000 रक्कम ही खूप थोडी होती, कारण आम्ही विचारलं, जेव्हा फोनवरती त्या महिला विचारायचो किती खर्च आला नवऱ्याला तुझ्या दवाखान्यामध्ये जाणार, खूप जास्त मोठी रक्कम होती. मुलांचं शिक्षण कितवीला आहेत मुलं, तर मग असे 250 लोकांचे आम्ही फॉर्म भरले. पण काही त्या दिल्लीच्या कंपनीला त्रुटी आढळल्या, त्याच्यामध्ये कोणाच्या नावे जमीन होती, काही त्यांचे कागदपत्रांचे काही हे असतील, क्युरीज असतील. त्यातले 67 फॉर्म मंजूर झाले आणि अकोले तालुक्यामध्ये जवळजवळ 21 ते 22 लाख रुपये ह्या महिलांना देण्यात आले. आजारी पडलं तर जायचं का दवाखान्यात? तर नाही, आजारी पडूच नाही म्हणून अगोदरच आपण तयारी करायची आहे. आणि ती काय काय तपासायचे किंवा कधी जायचे, तर याच्यासाठी मी तुम्हाला सांगेल की वर्षातून तुम्ही तुमचा ब्लड प्रेशर चेक केला पाहिजे, शुगर चेक केली पाहिजे, त्याच्यानंतर कोलेस्ट्रॉल टेस्ट किंवा थायरॉइड टेस्ट केली पाहिजे. ही कधी तर तुमचं वजन खूप अचानक कमी होतं आहे, खूप वाढतो आहे, खूप थकवा येतो तुम्हाला, तर काही लॅब टेस्ट असतात त्या केल्या गेल्या पाहिजे. दुसरी गोष्ट आहे तुमचं पॅप स्मेअर केलं गेलं पाहिजे. म्हणजे साधारणतः तुम्हाला मासिक पाळीच्या समस्या असतात, त्याच्यामध्ये काय असतं की कधी ब्लिडिंग होतं आहे, कधी थांबतं आहे, त्या नाजूक दिवसांमध्ये किंवा पोटात खूप दुखतं आहे, अंगावरून पांढरं जाणं किंवा दुसरे काही तक्रारी असतात, त्या संदर्भात तुम्ही त्या टेस्ट केल्या पाहिजे. दुसरं असतं बोन डेन्सिटी टेस्ट असतात, म्हणजे त्याच्यामध्ये तुमचं कॅल्शियम लेवल कमी झालेलं असतं, कारण आपण खातच नाही व्यवस्थित, बरोबर आहे. दूध असेल ते मुलांना द्या, बरोबर आहे, किंवा काही पालेभाज्या फळं आली किती मुलांना आपण कधी खातोय असं पाहिजे का? नाही. पण एका ठराविक काळानंतर 35-40 नंतर आपल्याला कॅल्शियमची जास्त गरज असते, कळलं का? त्यामुळं फळं खाणं, भाज्या खाणं, याच्यासाठी पण आपण ती बोन डेन्सिटी टेस्ट करून घेतली पाहिजे. म्हणजे कॅल्शियम किती कमी हे आपल्या लक्षात येतं आणि आपल्याला त्यावेळेस जास्त गरज असते. दुसरी गोष्ट असते की आपली मेंटल हेल्थ. मॅडमने जसं सांगितलं, ज्या 40च्या पुढे जातात, पाळी जाण्याची वेळ असते, प्री मिनोपॉझल किंवा मिनोपॉझल पिरियड, ह्याच्यामध्ये काय असतं की आपल्याला वाटतं की एवढे दिवस मी काम करत असते म्हणून आपल्याकडे चांगलं पाहिलं जातं, पण नंतर ही बाई मला सारखीच बोलतीये किंवा मध्येच चांगलं बोलते, मध्येच आहे, तर हे आपले मूड स्विंग्स होतात, त्याच्यामध्ये काही हार्मोनल चेंजेस होतात आपल्या शरीरामध्ये, बरोबर आहे. जसं पाळी येताना काही चेंजेस होतात आपल्या शरीरात, तसंच पाळी जाताना पण आपल्यामध्ये काही बदल होत असतात आणि त्या बदलामुळे आपली चिडचिड होत असते, बरोबर आहे. एकतर शरीरात कधी कधी खूप गरम वाटणं, अचानक रात्रीचा घाम येणं,
झोप न येणं, बरोबर आहे, अस्वस्थता वाटणं, असे काही प्रॉब्लेम्स तयार व्हायला लागतात आणि चिडचिड होते विनाकारण आणि मग हे सांगायचं कुणाला, बरोबर आहे. मग अशा वेळेला आपल्या काही तपासण्या करून घेणं गरजेचं असतं. सगळ्यात मोठं आहे आजकाल तर कॅन्सरचं प्रमाण वाढले, बरोबर आहे. एक 10-15 बायकांनंतर आपल्याला ऐकायला मिळतं मला पिशवीचा कॅन्सर सांगितला आहे, कशाचा कॅन्सर सांगितला आहे. तर ह्याच्यासाठी आपल्या तपासणी करून घेणं, पॅप्समेअर टेस्ट किंवा कॅन्सर टेस्ट करून घेणं हे फार गरजेचं आहे. तर आपलं केम हॉस्पिटल आपण 8 मार्चला जागतिक महिला दिनाच्या दिवशी या टेस्ट मोफतमध्ये करणार आहे, महिलांची तपासणी. त्याच्याचबरोबर या शिबिराला संगमनेर तालुक्यातील एकल महिलांनी मोठ्या संख्येनं उपस्थिती लावून तपासणी करून घेतली. महिलांच्या आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलंय. तर शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल साऊ एकल महिला समिती, जगदंब फाउंडेशन आणि केएम हॉस्पिटलच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी आभार मानलेत. सुभाष भालेराव, सी न्यूज मराठी, संगमनेर. एसके टायर्स सिएट शॉपी. सिएट टायर्सची अद्ययावत अधिकृत भव्य शॉपी आता संगमनेरमध्ये. सर्व कंपन्यांच्या दुचाकी, चारचाकी, ट्रॅक्टर, ट्रक आणि इतर वाहनांसाठी सिएट कंपनीचे टायर आणि ट्यूब होलसेल दरात. दुचाकी आणि चारचाकींचे कम्प्युटरद्वारे डिजिटल पद्धतीनं अचूक 5D व्हील अलाइनमेंट आणि बॅलन्सिंग, ॲडव्हान्स आणि स्क्रॅच फ्री टायर फिटिंग यंत्रणा, टायर रिप्लेसमेंट, TPMS सपोर्ट, रन फ्लॅट आणि ट्यूबलेस टायर्स उपलब्ध. योग्य टायर सिलेक्शन आणि इन्स्टॉलेशनची खात्री, नायट्रोजन फिलिंग आणि POC. तेव्हा आजच भेट द्या. एसके टायर्स सिएट शॉपी, प्रवरा सर्व्हिस स्टेशन समोर, संगमनेर खुर्द, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर सूरज चंद्रभान गुंजाळ. संपर्क 8657 12 11 12.